काका घरी आले. त्यांना पाहून रागिणीच्या चेहऱ्यावर आनंद आला. उमेश काका पुढच्या रूममध्ये जाऊन बसले. त्यांनी घरीच पिण्यासाठी आणलेली होती आणि रागिणीसमोरच ते पिऊ लागले. रागिणी त्यांच्याकडे एकटक पण शांत होऊन पाहत होती आणि मनात बोलत होती, काका, आजची रात्रच तुम्हाला दारू प्यायला मिळणार आहे, म्हणून घ्या पिऊन तुम्हाला हवी तेवढी, कारण रात्री मी तुमची सगळी नशाच उतरवते, अगदी प्रेमाने, आणि मला तसं केल्याशिवाय काही तुमची दारू सुटणार नाही. काकाही तिला प्रेमाने सांगत होते, फक्त आजचा दिवस रागिनी, उद्यापासून ही दारू माझ्या आयुष्यातून कायमची जाईल. त्यांनी एक बाटली पूर्ण केली आणि आता दुसरीला हात लावणार होते. तेवढ्यात रागिणीने ती बाटली त्यांच्या हातातून घेतली आणि म्हणाली, काका, बास झाला आता, खूप झाली. तुम्हाला व्यवस्थित बसताही येत नाहीये आणि जर पूर्ण घेतली तर तुमचं काही खरं नाही. उमेश काका तिची विनवणी करू लागले, बेटा, फक्त एक ग्लास. पण तिने त्यांना थोडे रागाने सांगितले, बास काका, भरपूर झाला आता. ही बाटली तुमच्या आयुष्यातून दूर करा, नाहीतर मी आत्ताच शहरातून निघून जाते. ती तिथून उठली आणि बाहेर जाऊ लागली. ती दारापाशी आली. तेवढ्यात उमेश काका कसेबसे उठले आणि तिचा हात धरून तिला थांबवले. ते म्हणाले, रागिनी, तुझ्या काकाला माफ नाही करणार का बेटा? एक तूच आहेस जी मला एवढा जीव लावतेस आणि माझा विचार करतेस. तूच जर अशी माझ्यावर रागावून गेलीस तर मी कोणाकडे पाहू? उमेश काकांच्या डोळ्यात अश्रू होते. रागिणीचेही डोळे पाणावले. त्यांची अवस्था पाहून तिला खूप दुःख झाले. दोघांनी एकमेकांचे अश्रू पुसले. आता उमेश काका भावनिक होऊन रडत होते. रागिणी त्यांच्या पाठीवरून, केसांवरून मायेने हात फिरवत होती आणि त्यांना शांत करीत होती. काका तिच्या काळजीने सुखावून म्हणाले, रागिनी, हे तुझे प्रेम आहे, म्हणूनच मला खूप बरं वाटते. ती म्हणाली, काका, चला आता जेवून घ्या आणि आराम करा. त्याने ताट वाढले आणि खूप आपुलकीने ती तिच्या उमेश काकांना जेवू घालू लागली. जेवतानाही काकांचे अश्रू थांबत नव्हते, कारण त्यांना एवढं प्रेम करणारी आणि जीव लावणारी रागिनी समोर होती. त्यांच्या पत्नीचे प्रेम तर त्यांना कधी मिळालेच नव्हते. ते रागिणीला पाहून खूप भावूक झाले होते आणि आपले मन हलके करत होते. कसेबसे तिने त्यांना जेवू घातले आणि आता त्यांना त्यांच्या रूममध्ये नेऊन झोपवले. ते आता शांत पडून होते. त्यानंतर रागिणीने घरातले सर्व आवरले, स्वतः थोडे खाल्ले. रात्रीचे 10 वाजले होते, पण तिच्या मनात एकच भीती होती, काकांनी जर पुन्हा दारूला जवळ केले तर. पण तिचे मन तिला समजावत होते की त्यांनी तिला प्रॉमिस केला आहे आणि ते तिचे प्रॉमिस तोडणार नाहीत. तरीही स्वतःच्या मनात ती घालमेल तिला झोप देत नव्हती. शेवटी 11 वाजता ती उमेश काकांच्या रूममध्ये गेली आणि पाहते तर काय, ते अजून झोपलेले नव्हते. झोपेतच पडून ते फक्त त्यांची बडबड सुरू होती, रागिनी, तू मला व्यसनापासून दूर करण्यासाठी का आलीस? मी माझे आयुष्य खूप आनंदी जगत होतो, पण आता तुझ्या सांगण्यावरून मला या दारूला दूर करावं लागेल. पण खरं सांगतो, मी दारूला दूर करू शकत नाही. पण काय करू? तुला शब्द दिला आहे तर ती सोडावीच लागेल, असे ते पडूनच बडबडत होते. रागिनी त्यांच्याजवळ आली, त्यांच्या शेजारी बसली. रागिनीला शेजारी बसलेले पाहून उमेश काकांना खूप बरे वाटले. ते म्हणाले, रागिनी, तू झोपली नाहीस अजून? रात्र खूप झाली आहे आणि एक सांगतो, मी तुला वचन दिलं आहे की मी दारूपासून मुक्त होईल आणि पूर्वीसारखं आनंदी आयुष्य जगेल.
पण तरीसुद्धा तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? त्यांनी रागिणीचा हात आपल्या डोक्यावर घेतला आणि सांगितले, मी तुझी आणि या तुझ्या आपुलकीची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावर कितीही मोठं संकट आलं तरी मी यापुढे बाटलीला हात लावणार नाही. तिने तिच्या काकांकडे खूप प्रेमाने पाहत त्यांचे डोके आपल्या हृदयाशी धरले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवत ती म्हणाली, काका, मला नेमके हेच हवे आहे. तुम्हाला या व्यसनापासून दूर करणे. एकदा का तुम्ही त्या व्यसनापासून दूर झालात ना, मग मी तुमचे आयुष्य खूपच सुंदर बनवेन. तिचे हे आपुलकीचे बोलणे उमेश काकांना खूप आवडले. बराच वेळ ते दोघे तसेच बसून होते. अचानक उमेश काकांनी तिला विचारले, रागिनी, तू मला जेवू घातलंस, पण स्वतः जेवलीस का? तिने मान हलवत होकार दिला. हो काका, मी खाल्लं. ते म्हणाले, नाही, मला नाही वाटत तू जेवलीस ते. ते खाटेवर उठत म्हणाले, थांब, मी तुझ्यासाठी ताट वाढून आणतो. ती म्हणाली, काका, अहो मी खरंच खाल्लंय. पण त्यांचा तिच्यावर विश्वासच नव्हता. शेवटी त्यांनी तिच्यासाठी ताट वाढून आणले आणि बेडवर बसूनच त्यांनी स्वतःच्या हाताने रागिणीला जेवू घातले. रागिणी पुन्हा पुन्हा सांगत होती, काका, बास झालं, माझं पोट भरलं. पण ते काही ऐकत नव्हते. ती पुन्हा म्हणाली, अहो काका, बास करा आता, किती खाऊ घालणार, माझं पोट भरलंय, आता तरी थांबा. पण काकांनी तिचे ऐकले नाही आणि तिच्या प्रेमापोटी 2 घास तिला जास्तच खाऊ घातले. आता त्यांच्या मनाला खूपच बरं वाटत होतं. ते तिला प्रेमाने सांगू लागले, तुला माहिती आहे का रागिनी, तू लहान होतीस तेव्हा माझ्या मांडीवर येऊन बसायचीस आणि मी तुला असाच माझ्या हाताने घास भरवायचो. रागिनी हसून म्हणाली, हो काका, मला सगळं आठवणी आहेत. मी एकही गोष्ट विसरलेली नाही. काका म्हणाले, चला आता खूप रात्र झाली आहे, आता आराम करा, आपण सकाळू बोलू. पण उमेश काकांना तर आज झोपच येत नव्हती, कारण त्यांची दारू उद्यापासून कायमची सुटणार होती. म्हणून ते विचारात होते. पण रागिणीने त्यांना जवळ घेऊन बराच वेळ जुन्या आठवणी काढत गप्पा मारल्या. दोघेही एकमेकांच्या जुन्या आठवणीत खूपच रमले. त्यांच्या त्या जुन्या आठवणी आणि गोड आठवणीने दोघेही खूपच आनंदी झाले होते. उमेश काका तिला म्हणाले, रागिनी, तुला आठवतं का? ती हळूच म्हणाली, हो काका, माझं सगळं आठवणीत आहे. आणि त्या दुपारी शेतात मी तुमच्यासाठी जेवण आणलं होतं आणि मी माझ्या हातांनी जेवू घातलं होतं आणि तू माझ्या बोटांना चावा घेतला होतास. उमेश काका मध्येच तिला म्हणाले, हो, मला ते पण आठवण आहे. आणि मी तुमच्या बोटांना चावा का घेतला होता हे तर तुम्हाला माहिती आहे. ते तिला खूप प्रेमाने पाहत जवळ करत म्हणाले, रागिनी, खरं तर तेव्हा चूक माझीच होती. पण मी तुझी माफी मागून तुला त्याच संध्याकाळी तुझी आवडती पिक्चर हम आपके है कौन बघायला घेऊन गेलो होतो. रागिनी त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाली, हो काका, श्री, ते मी कसं विसरणार. तुम्ही मला पिक्चरला घेऊन तर गेलात, पण 5 मिनिटाचाही पिक्चर पूर्ण बघू दिला नाही. काका तिला पुन्हा प्रेमाने जवळ घेत म्हणाले, हे बघ रागिनी बाळा, मी जरी आता प्यालो असलो ना, तरी मलाही पुन्हा आठवण आहे. तुला तुझा आवडता पिक्चर दाखवला होता की नाही? ती, हो, दाखवला होता, पण चौथ्यांदा. तेही माझी थोडी अडचण होती म्हणून, नाहीतर त्यावेळीही तो पिक्चर पूर्ण पाहू दिला नसता. ते दोघी खूपच हसत एकमेकांच्या प्रेमळ चुका आठवून हसत होते. ते दोघे गप्पा मारताना खूपच जवळ होते आणि उमेश काका तिला म्हणाले, रागिनी, आज पुन्हा त्याच जुन्या आठवणीत रमून जायला मला सांगतंय. मन माझं बोलतंय, आता रागिनी,
काहीच बोलली नाही, कारण तिलाही तिच्या जुन्या आठवणींचा जगात पुन्हा हरवून जायचं होतं. आणि काकांनी तिला त्यांच्या मिठीत घेतलं आणि ते दोघी प्रेमाने एकमेकांच्या जुन्या आठवणीत इतके गुंग झाले की त्यांना वेळेचेही भान राहिलं नाही आणि कधी पहाट झाली तेही कळलं नाही. रागिनी पहाटे लवकरच उठली होती आणि आज इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर खूपच समाधान दिसत होतं. आणि ते समाधान तिच्या उमेश काकांकडून तिला रात्री मिळालं होतं. बराच वेळ ती उमेश काकांना खूप प्रेमाने पाहत राहिली. तेही खूप वर्षांनी इतके शांत झोपले होते. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता. रागिनीने खूप आनंदी मनाने आंघोळ करून देवपूजा आवरली आणि देवाकडे प्रार्थना केली. रात्री तिने उमेश काकांना ज्या प्रेमाने आणि आपुलकीने जवळ घेऊन समजावले होते त्या गोष्टींचा तिला खूप आनंद होता. आणि उमेश काकांनीही तिचा शब्द राखला होता. तिला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. आता उमेश काका पुन्हा दारूला हात लावणार नाहीत. काकांनी रात्री सांगितले होते, मी तुझ्या शब्दांचा मान ठेवेन, पण तूही सोबत मला अशीच हवी आहे. तिनेही त्यांना होकार दिला होता. आज तिला या गोष्टीचा खूप आनंद होता की तिच्यामुळे उमेश काकांचे आयुष्य पूर्वीसारखे आनंद होणार होते. रागिनीने चहा बनवला आणि दोघांचा चहा घेऊन ती उमेश काकांच्या जवळ गेली. तिने त्यांना डोळे भरून पाहिले. ते अजूनही गोड झोपले होते, कारण रात्री खूप वर्षानंतर काकांना मानसिक शांतता आणि समाधान मिळाले होते. तिने पाहिले उमेश काकांच्या चेहऱ्यावर खूपच समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. तिने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताच उमेश काका उठून बसले आणि तिचा हात धरून तिला जवळ करत प्रेमाने म्हणाले, रागिनी, तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. जर तू काल मला भेटायला आली नसतीस आणि रात्री माझ्या जवळ येऊन खूप प्रेमाने मला समजावलंस, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. 5 वर्षानंतर पहिल्यांदाच मी इतका शांत झोपलो. अशी झोप माझ्या आयुष्यातून जणू निघूनच गेली होती, पण तुझ्या येण्याने ती मला परत मिळाली. याचं मला खूप समाधान आहे. रागिनी त्यांना म्हणाली, काका, तुम्ही समाधानी आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. चला आता पटकन चहा पिऊन घ्या आणि आंघोळ करून तयार व्हा. तिचे प्रेमळ बोलणे ऐकून त्यांनी चहा पिला. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून रागिनीलाही खूप बरं वाटलं. तिची मेहनत आणि तिचा विश्वास उमेश काकांच्या खूप कामी आला होता. उमेश काकांनी आजपासून दारूला आपल्या आयुष्यातून कायमचे दूर केले होते. आता ते पूर्वीसारखे आनंदी राहू लागले आणि तितकेच मन लावून शेतातले कामही करू लागले. हे सर्व फक्त रागिनीमुळे शक्य झाले होते. तिची सोबत त्यांच्यासाठी जणू वरदानच ठरली होती. तिलाही उमेश काकांची मदत करून खूप समाधान वाटत होते. रागिनी जवळपास 2 महिने गावातच होती. ती उमेश काकांची खूप प्रेमाने काळजी घ्यायची. आता तिने तिच्या भविष्यासाठी गावातीलच एका समजूतदार महिलेला पाहिले. तिचे नाव गायत्री. ती वयाने 25 वर्षाच्या आसपासची होती. दिसायला सुंदर आणि स्वभावाने खूप गोड होती. गायत्री रागिनीला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. गायत्रीचेही लग्न झाले होते, पण तिचा नवरा दारू पिऊन नेहमी मारहाण करायचा. तिला मूळबाळ नव्हते आणि मागच्या 3 वर्षांपासूनच ती तिच्या आईबाबांसोबत गावातच राहत होती. रागिनीने उमेश काकांच्या लग्नासाठी गायत्रीला विचारले, तेव्हा तिने एका शब्दात रागिनीला होकार दिला. जेव्हा रागिनीने उमेश काकांना या लग्नाबद्दल सांगितले, तेव्हा सुरुवातीला त्याने स्पष्ट नकार दिला, पण शेवटी रागिनीच्या हट्टापुढे आणि प्रेमामुळे त्यांनी गायत्रीसोबत लग्नाला होकार दिला. रागिनीने त्या दोघांचे छान लग्न लावून दिलं. लग्नानंतर रागिनीने त्यांची शेवटची भेट घेतली आणि ती म्हणाली, काका, आता गायत्रीसोबतच
तुम्हाला आनंदाने संसार करता येईल. तिने गायत्रीला सांगितलं, गायत्री काकू, माझ्या उमेश काकांना इतकं प्रेम द्या की ते पुन्हा दारूचं नावही घेणार नाहीत आणि त्यांना जुन्या गोष्टींची आठवणही येणार नाही. गायत्रीनेही तिला वचन दिले, तुझ्या काकांना मी माझ्या प्रेमात इतकं सुरक्षित ठेवेन की ते सर्व जुनी दुःख विसरून जातील. आणि त्या दिवसांपासून उमेश काका आणि गायत्री खूपच आनंदाने संसारात रमले. रागिनी उमेश काकांची शेवटची भेट घेऊन गावातल्या खूप गोड आठवणी डोळ्यात साठवून तिच्या आईबाबांकडे शहरात परतली. खरं तर तिला उमेश काकांपासून दूर जाणे खूप कठीण जात होते, पण तिने स्वतःच्या मनाला सावरले, कारण पुढे तिचेही भविष्य होते. शहरात परतल्यावर तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी एक छान मुलगा शोधला होता. आईबाबांनी पसंत केलेल्या मुलासोबत रागिनीने आनंदाने लग्न केले आणि तिच्या संसारात खूप सुखी आहे. पण आजही तिच्या मनात उमेश काकांबद्दलच्या त्या गोड आठवणी एका कोपऱ्यात जिवंत आहेत. रागिनी आणि उमेश काका आजही कधीतरी फोनवर बोलतात, जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देत आणि खूप भावुक होतात. तर मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती आणि फक्त तुमच्या मनोरंजनासाठीच बनवली होती. या कथेमधील प्रसंग, घटना यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही. जर ही कथा एखाद्याच्या जीवनाशी जुळून आली तर तो फक्त योगायोग समजावा आणि या कथेला खूपच प्रेमाने आणि आनंदाने मन लावून ऐका. तर मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच सोमगो मराठी या आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि हो, जर कोणी पहिला भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तो पहिला भागही पहा, तुम्हाला खूप भारी वाटेल. धन्यवाद.